लोकल ग्लोबलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आजच्या भागात कल्याणातील आर्थिक फसवणूक प्रकरणात नीलम ननावरे यांना दिलासा नाहीच. मुंबई उच्च न्यायालयाने अपील फेटाळले. 2025 पर्यंत खटला चालून निकाल लागणार. चला जाणून घेऊया सविस्तर वृत्त. महाराष्ट्रातील कल्याण येथे सुमारे 25 वर्षापूर्वी गाजलेल्या तब्बल 62 लाखांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने संशयित आरोपी नीलम राजेंद्र ननावरे यांना दिलासा देण्यास नकार देत त्यांच्यावरील खटल्याची सुनावणी पुढे चालू ठेवण्याचा आदेश दिला. न्यायमूर्ती रवींद्र व्ही घुगे आणि अश्विन डी बोबे यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला. नीलम ननावरे या मेसर्स सोर सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या अतिरिक्त संचालक होत्या. कंपनीचे 4 संचालक राजेंद्र ननावरे, प्रकाश दिगे, सेतू नायर व महेश केदारी यांनी नागरिकांना होजियरी योजनेअंतर्गत पैसे गुंतवून 6 आठवड्यात 5 पट परतावा मिळेल असं आमिष दाखवलं होतं. एकूण 181 गुंतवणूकदारांनी 62.14 लाख रुपये या योजनेत गुंतवले, मात्र परतावा दिला गेला नाही आणि ही रक्कम अपहार केली गेल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 2004 मध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि 2005 मध्ये चार्जशीट सादर करण्यात आली. त्यात नीलम ननावरे यांच्या नावाचाही समावेश होता. कंपनीच्या निधीतून नीलम यांच्या नावे वाहन खरेदी करण्यात आल्याचे निष्पन्न झालं होतं. त्यांनी 2025 मध्ये सत्र न्यायालयात कलम 227 अंतर्गत दोषमुक्तीची मागणी केली होती, मात्र ती फेटाळण्यात आली होती. त्या निकालाविरोधात नीलम यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायालयाने निकालात म्हटलं आहे की नीलम कंपनीच्या आर्थिक व्यवहारामध्ये सहभागी होती. तिने अतिरिक्त संचालक म्हणून ICICI बँकेत वाहन कर्जासाठी अर्ज केला होता. स्वतःच्या नावाने कंपनीच्या निधीतून वाहन घेतले, त्यामुळे ती आर्थिक गुन्ह्याची लाभार्थी आहे. यामुळे तिच्या विरुद्ध पुरेसे प्रथमदर्शनी पुरावे आहेत. नीलम ननावरे यांचा युक्तिवाद असा होता की त्या 9 मे 2002 रोजी कंपनीत सामील झाल्या आणि गुंतवणूकदारांची फसवणूक त्याआधी झाली होती. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य केला. नीलम ननावरे यांच्या विरुद्धचा खटला फेटाळण्यास पुरेशी कारणे नाहीत. त्यांनी 21 वर्षांनंतर दोषमुक्तीची मागणी केल्याची नोंद घेत ती खटल्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे. अखेर उच्च न्यायालयाने खटल्यात दिलासा देण्यास कोणतेही कारण नाही. विशेष खटल्याची सुनावणी 31 ऑक्टोबर 2025 पूर्वी पूर्ण करावी असा आदेश सत्र न्यायालयास दिला आहे.